बघा, जसं मी म्हटलं की तुमच्या आयुष्यातली समस्या सोडवण्यासाठी तुम्ही न्यूमरोलॉजी या शास्त्राची मदत घेत आहात, बरोबर? मग तत्पूर्वी आधी तुम्ही न्यूमरोलॉजी शास्त्राला समजून घ्या, बरोबर? मग दुसरं मी तुम्हाला असं म्हटलं की तुमच्या आयुष्यातली जी काही समस्या सोडवायची आहे ती सोडवण्यासाठी आधी तुम्ही स्वतःला समजून घ्या की आपण काय आहोत, कसे आहोत, स्वतःला जाणून घ्या आणि मग ते जे काही तुम्हाला मिळवायचं आहे ते मिळवायला त्यातून तुम्हाला मदत होईल. कारण तुम्हाला कोणाच्या बाह्य मदतीची किंवा बाह्य उपचार म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना सल्ल्याची किंवा मार्गदर्शनाची गरज भासणार नाही. तुमचा जो आतला आवाज आहे ना तो तुम्हाला बरोबर गाईड करेल, तो तुम्हाला बरोबर मार्गदर्शन करेल. ठीक आहे. आणि ही सगळी प्रक्रिया घडून यायला ना एक वेळ लागत असतो. असं जगामध्ये ना कुठल्याच गोष्टीवर झटकीपट सोल्युशन नसतं की तुम्ही एखाद्या ज्योतिषाकडे गेले तुमची एक कुठली तरी समस्या घेऊन की मी कुठला व्यवसाय करू आणि त्याने तुम्हाला सांगितलं की हा व्यवसाय करा आणि लगेच तुम्ही तो व्यवसाय करायला लागले. असं कधीच होत नसतं. रेडीमेड कुठल्याच प्रश्नाचं उत्तर नसतं. आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सापडावं लागतं, कारण ही आयुष्याची परीक्षा आहे. ही काही आपल्या 10वी-12वीच्या बोर्डाची परीक्षा नाही आहे की ते नवनीतचं ते अपेक्षित संच पूर्वी मिळायचा की त्याच्यामध्ये रेडीमेड उत्तर असायचं, आपण ते उत्तर पाठ करायचो आणि परीक्षेत लिहून आणायचो. ही काही ती परीक्षा नाही आहे, ही आयुष्याची परीक्षा आहे. त्यामुळे इथे तुमच्या प्रश्नांची, तुमच्या समस्यांचे सोल्युशन, समाधान, उत्तर तुम्हाला स्वतःच मिळवावे लागतील. हां, त्याच्यासाठी ज्योतिष किंवा ॲस्ट्रॉलॉजी अशा शास्त्राची मदत जरूर घ्या. पण हे शास्त्र तुम्हाला म्हणजे त्याच्यासाठी मदत करणार आहे, पण डायरेक्ट ज्याला आपण स्पून फीडिंग म्हणतो किंवा रेडीमेड उत्तर म्हणतो, ते रेडीमेड उत्तर तुम्हाला देणार नाही. हां, तुमच्यासाठी काय चांगलं आहे, काय वाईट आहे, काय तुम्ही केलं पाहिजे, काय तुम्ही नाही केलं पाहिजे, काय तुमच्यासाठी लकी म्हणजे भाग्य म्हणजे नशीबवान आहे, काय तुमच्यासाठी अनलकी म्हणजे अनशीबवान आहे, या गोष्टी आम्ही तुम्हाला या शास्त्राच्या आधारे जरूर सांगू. किंवा तुमच्यामध्ये काय गॉड गिफ्ट आहे, तुमचा सोल पर्पज काय आहे, त्याच्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, हे आम्ही तुम्हाला जरूर सांगू. किंवा कुठलाही ज्योतिष ॲस्ट्रॉलॉजर, न्यूमरोलॉजर तुम्हाला सांगतो. पण अल्टिमेटली तुम्हाला जे मिळवायचं आहे आयुष्यामध्ये, ज्या कुठल्या समस्येतून तुम्ही जात आहात त्याचं समाधान तुम्हालाच शोधायचं आहे. त्यासाठी त्या मार्गावर तुम्हाला चालायचं आहे. ठीक आहे. आणि तो मार्ग काही 1 आणि 2 दिवसाचा नाही आहे, तो महिन्यांचा आहे किंवा वर्षानुवर्षाचा आहे. तेवढा काळ सुद्धा लागू शकतो तुमची समस्या दूर होण्यासाठी. ठीक आहे. मग आता तुम्हाला हे उपाय करताना काय मेंटॅलिटी ठेवायची आहे, काय सायकोलॉजी ठेवायची आहे ते व्यवस्थित समजून घ्या. बघा, मला सांगा, आपल्याला आपल्या घरामध्ये एखादं जर रोप उगवायचं असेल तर आपण काय करतो, कुंडीमध्ये माती वगैरे घेतो आणि त्याच्यामध्ये बी असं रुजवतो, बरोबर की नाही? किंवा शेतकरी पण असंच करतात, बी रुजवतात. मग आता मला सांगा, बी रुजवल्यानंतर आपलं काम काय असतं रोज? की त्याला झाडाला व्यवस्थित पाणी टाकणे, त्याच्यानंतर त्याच्यावर सूर्यप्रकाश येईल अशी व्यवस्था करणे, किंवा खूपच प्रखर सूर्यप्रकाश असेल तर थोडंसं त्याला सावलीत ठेवणं, किंवा ते झाड जरा मोठं झालं, अंकुरलं की त्याच्यामध्ये खत वगैरे टाकणं. अशा प्रकारे या सगळ्या बाह्य गोष्टी करणं हे आपलं काम आहे, बरोबर की नाही? ते आपल्या हातातली गोष्ट आहे आणि आपण तेच केलं पाहिजे. पण समजा तुम्ही मातीमध्ये ते बी रुजवलं आणि जर का रोज तुम्ही त्याला पाणी टाकण्याऐवजी, त्याला सूर्यप्रकाश देण्याऐवजी रोज ती माती उकरून तर त्या बीला काढलं आणि बघितलं, अरे आज तर याच्यातून अंकुर फुटलाच नाही, म्हणून तुम्ही त्याला परत तसंच टाकून दिलं. मग उद्या परत तुम्ही ते माती उखरली, परत त्या बीजला काढलं, परत त्या बीला काढलं, अरे आज पण याला अंकुर आला नाही. असं जर का तुम्ही रोज करत राहिले तर तुमचं ते बीज अंकुरणार आहे का? नाही ना. त्याचं कारण आहे की त्याला त्याची मुळं घट्ट करायला, त्या मातीशी पकड निर्माण करायला तुम्ही वेळच दिला नाही ना. रोज तुम्ही ते बी काढताय आणि हे तुमचं काम आहे का? नाही. तुमचं काम काय? सिन्सिअरली रोज त्याला पाणी देणं, सूर्यप्रकाश मिळेल, सावलीमध्ये ठेवायचं वगैरे, या बाह्य ज्या कंडिशन आहेत त्या निर्माण करणं तुमचं काम आहे. पण त्या बीज कधी अंकुरल आणि त्याचं रोपटं कधी तयार होईल हे काम कोण करतं? ते निसर्गाच्या हातात आहे. मग इथे पण तसंच आहे. काय आहे की तुम्हाला रोज सिन्सिअरली स्वतःवर काम करायचं आहे. निसर्गाची साथ
जेव्हा मिळेल किंवा जेव्हा योग्य परिस्थिती येतील तेव्हा ते त्या बीजाला बरोबर त्याला अंकुर पण येईल, त्याला पानं पण फुटेल, ते हळूहळू मोठं पण होईल आणि एक दिवस त्याला फळं सुद्धा येतील. ठीक आहे, ही संकल्पना नीट लक्षात घ्या. आणि त्यामुळे मला प्लीज ही टाइमलाईन विचारू नका की मॅडम आम्ही हे उपाय तर करतो आहोत पण आम्हाला किती दिवसात रिझल्ट मिळेल. हां, इतकं मी तुम्हाला शुअरली सांगू शकेल की जसं त्या झाडाची, जसं आपण बीज ते रोवल्यावर बीजारोपण केल्यानंतर जितकं सिन्सिअरली तुम्ही त्याची काळजी घेताल तेवढं लवकर ते बीज अंकुरेल किंवा तुम्ही त्याला चांगली माती निर्माण म्हणजे काय म्हणता, चांगली माती तुम्ही मातीमध्ये ते रुजवलं किंवा त्याला तुम्ही वेळोवेळी पाणी घातलं, सगळ्या गोष्टी दिल्या तर ते पटकन त्याचं बीज अंकुरेल, त्याचं पटकन झाड होईल, पटकन फळं येतील. ते तुम्ही ती प्रक्रिया तुम्ही म्हणजे काय म्हणता वेगवान करू शकता, पण तरी त्यासाठी काही दिवसांचा वेळ तर लागतो की नाही. मग इथे पण तसंच आहे. आपण काय केलं पाहिजे, ते जे कुठलं तरी गोष्ट तुम्हाला साध्य करायची आहे, जसं कोणी मला विचारत असेल की मॅडम आमचं लग्न कधी जमेल, कोणी विचारत असेल मॅडम आम्हाला नोकरी कधी मिळेल, कोणी म्हणत असेल मॅडम आमच्यावरनं आर्थिक समस्या म्हणजे खूप आर्थिक कर्ज झालेलं आहे, ते कर्ज कधी हटेल, कोणाला व्यवसायामध्ये यश मिळवायचं असेल किंवा कोणाला कुठला व्यवसाय करू हे कळत नसेल, असं प्रत्येक व्यक्ती माझ्याकडे कुठली तरी समस्या घेऊन येत आहे. तर मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की ते जे काही तुम्हाला पाहिजे ना ते कधी मिळेल याची चिंता तुम्ही करू नका. ती तुमच्या हातातली गोष्ट नाहीये आणि ती माझ्या पण हातातली गोष्ट नाहीये. आपण फक्त सिन्सिअरली ते आपल्याला ती गोष्ट मिळावी यासाठी रोज प्रयत्न करू शकतो आणि ते योग्य दिशेने करणं जरुरी आहे. ते आपण करू शकतो. त्यासाठी तुम्ही न्यूमरोलॉजीची मदत घ्या, ॲस्ट्रॉलॉजीची घ्या, अजून कशाची वाटली अजून कशाची घ्या, पण स्वतःवर काम करा. आणि जसं मी सांगितलं की रोज ते बी जर तुम्ही काढत राहिले तर ते बी कधीच अंकुरणार नाही. तसं रोज त्याला चेस करू नका की कधी होईल कधी होईल कधी होईल, होतच नाहीये असं चेस करू नका. ठीक आहे, रोज फक्त प्रामाणिकपणे रात्री झोपताना स्वतःला हे नका विचारू की यार माझं ते स्वप्न कधी पूर्ण होणार आहे किंवा माझी ती इच्छा कधी पूर्ण होणार आहे, माझं लग्न कधी होणार आहे, मला पैसा कधी मिळणार आहे, मला जॉब कधी मिळणार आहे. रोज स्वतःला हे विचारा की यशाच्या दिशेने मार्गक्रमण करण्यासाठी किंवा मला जे मिळवायचं आहे त्या ते मिळण्यासाठी मी आज स्वतःवर काम केलं का, मी गोष्टी माझ्या फेवरमध्ये होण्यासाठी, माझ्यासाठी अनुकूल होण्यासाठी प्रयत्न केले का, तेवढं फक्त स्वतःला विचारा. ते एकदा झालं की तुम्हाला जे काही मिळवायचे ते तुम्हाला म्हणजे लवकरात लवकर मिळवायला त्यातून मदत होईल. कारण की कुठलीही गोष्ट मिळण्यासाठी कधीच कुठला शॉर्टकट नसतो, एक योग्य वेळ येऊच द्यावी लागते. त्यामुळे असं जर तुम्हाला कोणी म्हणत पण असेल ना, एखादा ज्योतिष्य किंवा एखादा न्यूमरोलॉजिस्ट की या आम्ही तुमचं 15 दिवसात काम करून देतो, 1 महिन्यात काम करून देतो, तर कधीच अशा बोंदुगिरीच्या नादी लागू नका. आणि त्यामुळे परत एकदा वारंवार विनंती आहे की न्यूमरोलॉजी सारखं एक इतकं महान शास्त्र तुमच्या आयुष्यात आलेलं आहे, हे शास्त्र व्यवस्थित समजून घ्या. 9 ग्रहांचा म्हणजेच 9 प्रवृत्तींचा, 9 गुणांचा, 9 स्वभावाचा, 9 वैशिष्ट्यांचा व्यवस्थित अभ्यास करा. स्वतःमध्ये ते गुण आणण्याचा प्रयत्न करा. हे बघा की जर तुमचं समजा आता न्यूमरोलॉजीमध्ये मी पुढे तुम्हाला सगळं सांगणारच आहे की मूलांक असतो, भाग्यांक असतो. मग तुमचा जो मूलांक आहे तो मूळ प्रवृत्ती अशी आहे. मग देवाने तुम्हाला तो नंबर का दिलेला आहे मूलांक म्हणून? कारण देवाची काहीतरी इच्छा आहे, युनिव्हर्सची काहीतरी इच्छा आहे. मग तुम्ही त्याचा रिस्पेक्ट केला पाहिजे, तुम्ही ते गुण स्वतःमध्ये आत्मसात केले पाहिजे. तुमचा भाग्यांक नंबर म्हणजे काय, तर तुमचं भाग्य तुम्हाला कुठे घेऊन जाणार आहे किंवा युनिव्हर्सची इच्छा काय आहे की तुम्ही याच्यामध्ये तुमचं भाग्य चमकवावं. मग त्या ग्रहाचे गुण तुम्ही आत्मसात करा. असं प्रत्येक ग्रहाचा तुमच्या आयुष्यामध्ये काय भूमिका आहे हे तुम्ही समजून घ्या. जोपर्यंत तुम्ही ती समजून घेणार नाही आणि त्याचा आपल्या आयुष्यामध्ये अवलंब करणार नाही तोपर्यंत तुम्हाला हे न्यूमरोलॉजी शास्त्र तुमच्यासाठी काम करणार नाही. मग ते परत मग काय होतं ना, तुम्ही न्यूमरोलॉजिस्टकडे फिरतच राहता, याच्याकडे जाता त्याच्याकडे जाता आणि म्हणता कोणाकडेच गुण आला नाही. तर कृपया असं करू नका. समजून घ्या, थोडासा वेळ जाऊ द्या, काही होत नाही. कधीच आयुष्यात कुठल्या गोष्टीला उशीर होत नसतो. त्यामुळे थोडा वेळ जाऊ द्या, स्वतःला समजा, न्यूमरोलॉजीला समजा आणि स्वतःला वेळ द्या. माझ्या शुभेच्छा आणि माझं मार्गदर्शन नेहमीच तुमच्यासोबत आहे. कधीही काही वाटलं विचारा.
आणि हे न्यूमरोलॉजीचं जे ॲनालिसिस आहे ते ऐका, समजून घ्या.